नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बिहारमधील महाबौद्धी बुद्धविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बुधवारी 12 मार्च रोजी मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृह येथून निघालेल्या मोर्चात बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले पंचशील ध्वजासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमा घेऊन समाज बांधव सहभागी झाले होते. बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार JD शिरसाट, शहराध्यक्ष हनीफ शेख, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, राम गायकवाड, माधवराव चाबुकस्वार, दीपक पाटोळे आदींसह फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या समविचारी संघटनांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्धगया येथील जे महाविहार आहे हे ब्राह्मण्यवादी विचाराच्या माणसांच्या ताब्यामध्ये आहे. खरं तर सगळ्या धर्माचे जे तीर्थ ठिकाण आहेत ते आपापल्या धर्माप्रमाणे चालतात, त्यांच्या धर्माच्या धर्मगुरूच्या ताब्यात आहे. म्हणून ह्या ठिकाणी हे बौद्धगया जे ठिकाण आहे ते आमच्या ताब्यात पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी जे आक्रमण केलेलं आहे त्यांच्या ताब्यात त्यातून मुक्ती मिळाली पाहिजे. यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व सर्व सामाजिक परिवर्तनवादी चळवळीमध्ये जे लढणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या वतीने हे या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आले. जोपर्यंत बौद्धगया मुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलन व्यापक स्वरूपाचं चालू राहणार आहे अशी भूमिका मांडून थांबतो. जय भीम. आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि व इतर समविचारी संघटनाच्या विचाराने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय बौद्ध महासभेच्या आपलं बौद्धगया मंदिर अधिनियम 1949 हा कायदा रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या व इतर समविचारी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे. तसेच 1949 कायदा नव्याने त्याच्यात दुरुस्ती करून रुजू करण्यात यावा आणि त्याचं पालन करण्यात यावं ही मागणी करण्यात आलेली आहे. सर्व आदर्शांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा तमाम वंचितांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने आज बौद्धगया या ठिकाणी असलेलं बौद्धांचं जे अस्मितेचं प्रतीक आहे महाविहार हे सनातन्यांच्या ताब्यामध्ये आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो संविधानाने आम्हाला जे मूलभूत स्वातंत्र्य दिलेले आहेत, मूलभूत अधिकार दिलेले आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक आपापल्या धर्मानुसार आराधना करतात, उपासना करतात. ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्मानुसार चर्चमध्ये जातात, मुस्लिम बांधव आमचे मशिदीमध्ये जातात, त्याचबरोबर शीख बांधव आमचे गुरुद्वारामध्ये जातात, हिंदूंचे बांधव आमचे हे मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात. त्याचप्रमाणे आमचंही बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे बौद्धगया या ठिकाणी असलेलं महाविहार ते विशिष्ट सनातन्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि म्हणून ते आमच्या ताब्यामध्ये मिळावं, समस्त बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील हे आंदोलन चालू आहे. आज 12 मार्च आजच्या दिवशी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने संपूर्ण आणि जे सामाजिक संघटना आहे, इतर समविचारी संघटना आहेत, या सर्वांच्या वतीने राज्यभरामध्ये एकाच दिवशी आंदोलन चालू आहे, जेणेकरून आम्हाला हे बौद्धगया मंदिर आमच्या ताब्यामध्ये मिळेल अशा प्रकारची भारत सरकारकडे आमची विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.